morning, all of you. Previous lecture we discussed the moment of inertia and the definition of moment of inertia. Today's lecture we discuss the moment of inertia for uniform disk. तर आता यासाठी आपल्याला डेरिवेशन बघायचं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर युनिफॉर्म डिस्क साठी एक डेरिवेशन आहे I = mr² अपॉन 2 हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. हे तुम्हाला पेपरला हे विचारलं असतं खूप वेळा, डेरिवेशन विचारतं तुम्हाला पेपरला डायरेक्ट. तर त्यासाठी तुम्हाला क्वेश्चन काय विचारू शकता, डिराइव एन एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क व्हेन द ॲक्सिस इज पासिंग थ्रू इट द सेंटर. जेव्हा हा जो ॲक्सिस या सेंटरमधनं पास होतोय आणि या बॉडीला काहीतरी मास असणार आहे कॅपिटल एम. बॉडी म्हणजेच ती आपण कोणती डिस्क घेतली, युनिफॉर्म डिस्क घेतली आपण. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर सीडीची डिस्क बघितली असेल आपल्या घरामध्ये, सीडीची डिस्क असते, त्या डिस्कसाठी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की सीडी कॉन्सेंट्रिक अशा खूप असे हे असतात की त्यापासून बनलेली असते, खूप सर्कलपासून ती डिस्क बनलेली असते. तर आपल्याला एक्सप्रेशन एका स्मॉल कॉन्सेंट्रिक डिस्कसाठी फाइंड आउट करायचं आहे. डेरिवेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्यासाठी स्मॉल कॉन्सेंट्रिक डिस्कसाठी. तर पहिले बघू आपण पहिला पॉईंट काय आहे त्यामध्ये. फर्स्ट पॉईंट, डिस्क हॅव्हिंग मास कॅपिटल एम अँड रेडियस कॅपिटल आर. जी काही होल डिस्क आहे, जी आपण पूर्ण डिस्क कन्सिडर केली बरोबर, त्या डिस्कला रेडियस आहे कॅपिटल आर आणि तिचं जे मास आहे ते घेतलेलं आहे आपण कॅपिटल एम. त्यानंतर द डिस्क इज मेड अप ऑफ मेनी कॉन्सेंट्रिक रिंग्स. आताच की तुम्हाला सांगितलंय मी की जी डिस्क आहे, जी होल डिस्क आहे ती खूप साऱ्या कॉन्सेंट्रिक डिस्कपासून बनलेली असते. तुम्ही घरी बघू शकता की स्मॉल सर्कल असे कंटिन्युअसली चाललेले असतात, त्यापासून ती डिस्क बनलेली असते. तर concentric ring and having taken one of the ring having mass dm and radius dr. तर त्याच्यासाठीच आपल्याला एका स्मॉल कॉन्सेंट्रिक डिस्कसाठी डेरिवेशन फाइंड करायचे की त्या डिस्कची रेडियस असणार आहे ती असणार आहे dr आणि त्याचं जे मास असणार आहे ते असणार आहे dm. तर आपल्याला माहिती सिग्मा इज इक्वल टू हा जो सिग्मा आहे surface charge density is equal to composition of mass per unit area. हे कशासाठी आहे, सरफेस डेन्सिटी साठी हा फॉर्म्युला आहे. पण आपल्याला सर्कलचा एरिया माहिती आहे. सर्कलचा एरिया काय आहे, एरिया ऑफ सर्कल ए इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. बरोबर, सर्कलचा एरिया काय असणार आहे, ए इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. जर आपण ती व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट अप करू, इक्वेशन 1 नाही सॉरी, सिग्मा इज इक्वल टू एम अपॉन ए, हे जे इक्वेशन आहे, हिचा फॉर्म्युला आहे, यामध्ये आपण जो काही आपल्याला एरिया माहिती आहे सर्कलचा तो आपण त्यामध्ये पुट अप करू. बरोबर, आपल्याला काय भेटेल नेक्स्ट इक्वेशन, सिग्मा इज इक्वल टू कॅपिटल एम डिवाइड बाय पाय आर स्क्वेअर. हे आपल्याला इक्वेशन नंबर 1 भेटला आणि त्याला आपण इक्वेशन नंबर 1 दिला. त्यानंतर फॉर द कॉन्सेंट्रिक रिंग, आता हे झालं होल डिस्कसाठी, जी काही होल डिस्क होती पूर्ण ते त्यासाठी झालं. पण आता आपल्याला कशासाठी फाइंड आउट करायचं आहे, ही जी काही स्मॉल कॉन्सेंट्रिक डिस्क दिसते तुम्हाला, ज्या लाईन बारीक लाईन दिसत आहे, त्यासाठी आपल्याला एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे. बरोबर आहे. तर त्यासाठी एरिया काय आला आहे, स्मॉल ए इज इक्वल टू 2 पाय आर डी आर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 2 पाय आर डी आर कुठून आला. तर 2 पाय आर काय आहे, आपल्याला तुम्हाला सर्कलची पेरिमीटर माहिती असेल. सर्कलची पेरिमीटर काय आहे, 2 पाय आर. बरोबर आहे, पेरिमीटर ऑफ सर्कल, सर्कलची जी काही पेरिमीटर असेल ती काय असणार आहे 2 पाय आर. पण ही जे आपण कॉन्सेंट्रिक डिस्क जी कन्सिडर केली आहे ती खूप, तिची जी थिकनेस असणार आहे ती निग्लिजिबल असणार आहे, खूप स्मॉल असणार आहे. म्हणून ही जे डिस्टन्स असेल ते इन्फिनिटिमल असेल, जे dr असेल किंवा dm असेल, दोन्ही काय असणार आहे इन्फिनिटिमल असेल. त्याच्यामुळं आपण जी काही पेरिमीटर असणार आहे त्याची, त्याने आपण त्याला मल्टिप्लाय करणार आहोत. 2 पाय आर ने आपण त्याला मल्टिप्लाय करू. म्हणून मग आपल्याला एरिया काय भेटेल, ए इज इक्वल टू 2 पाय आर डी आर. बरोबर आहे. त्यानंतर सेम जसं आपण यासाठी सरफेस डेन्सिटी घेतली तसंच यासाठी आपल्याला घ्यायचं आहे सरफेस डेन्सिटी इज इक्वल टू डीएम अपॉन ए. तर जसं इथं आपण मास घेतलं होतं कॅपिटल एम मास होतं, तसंच जे काही मास आहे या कॉन्सेंट्रिक डिस्कचं ते काय असणार आहे, डीएम घेतलेलं आहे आपण. म्हणून ते इथे पुट अप केलं आपण, सिग्मा इज इक्वल टू डीएम अपॉन ए. पण आपल्याला जो काही आहे या एची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. एची व्हॅल्यू काय आहे, ए इज इक्वल टू 2 पाय आर डी
डी आर, बरोबर आहे. मग ते काय करणार आपण, हा जो 2 पाय आर डी आर आहे, हा जी ची व्हॅल्यू आहे ही या इक्वेशन मध्ये पुटअप करणार, बरोबर. नाहीतर आपण फर्स्ट आपण सॉल्व्ह करून घेऊ त्याला. डीएम इकडे घेतला आणि हा जो ए होता याने इकडे मल्टिप्लाय करून घेतला. काय भेटेल आपल्याला, मग ए इंटू सिग्मा, बरोबर. याने याला मल्टिप्लाय केलं म्हणजे डीएम इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला, ए सिग्मा, बरोबर. त्यानंतर जो काही ए ची व्हॅल्यू भेटलेली आपल्याला, जो काही एरिया भेटला आहे कशाचा, फॉर स्मॉल कॉन्सेंट्रिक डिस्क और जी स्मॉल पोर्शन डिस्क, त्यासाठी जो एरिया भेटला आपल्याला स्मॉल ए काय भेटला आहे 2 पाय आर डी आर, ती व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये पुटअप करणार. मग डीएम इज इक्वल टू 2 पाय सिग्मा आर डी आर, बरोबर. समजलं आहे कसं आलं. यामध्ये काय कोणती व्हॅल्यू पुटअप केली आपण, फक्त स्मॉल ए ची व्हॅल्यू पुटअप केली. स्मॉल ए ची व्हॅल्यू 2 पाय आर डी आर पुटअप केल्यानंतर त्यानंतर जी काही मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर रिंग, आता जसा की आपण डिस्क साठी फाइंड आउट करतोय तसाच मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग तर आपल्याला गिवन दिलेला आहे. आपण गिवन घेऊ. मुवमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला बुक मध्ये दिला आहे. मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग दिलेला आहे तुम्हाला, m इज इक्वल टू आय आर स्क्वेअर दिलेला आहे तुम्हाला. मग फॉर होल डिस्क, जी काही होल डिस्क आहे त्यासाठी आपल्याला जो मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे तो फाइंड आउट करायचा आहे. मग होल म्हटल्यानंतर आपल्याला तिथे इंटिग्रेट करावं लागणार आहे. आणि इंटिग्रेट इन बिटवीन लिमिट कशामध्ये करायचं, 0 टू कॅपिटल आर मध्ये. मग कॅपिटल आय इज इक्वल टू आपण इंटिग्रेट कशाला करणार, आय आर इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर 0 टू आर, आय आर इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू आर डीएम आर स्क्वेअर. आता डीएम आर स्क्वेअर, बरोबर आहे. आता डीएम आर स्क्वेअर कसा आला तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग आपल्याला माहिती आहे. जसं जे काही मास आहे आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर आहे. सॉरी, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर आहे. चुकीन झालं होतं माझ्याकडे. आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर, बरोबर. त्यानंतर मग हा जो एम आहे हा एनोलॉगस टू डीएम आहे, बरोबर. आणि हा जो आर आहे कशासाठी, कॉन्सेंट्रिक डिस्क साठी. और आपण डिस्क म्हणजे रिंग असू शकते, तिची थिकनेस खूप कमी आहे म्हणून जो काही एम आहे तो इथे डीएम घेतला आहे आपण, याची थिकनेस डीएम. आणि जो काही आर आहे स्मॉल आर तो आपण स्मॉल आर ने आपण इंडिकेट केला आहे तिथे, बरोबर. त्यानंतर आणि त्याला इंटिग्रेट करणार आहे कारण की होल डिस्क साठी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर जी काही व्हॅल्यू भेटलेली आहे आपण ती व्हॅल्यू यामध्ये पुटअप करणार आपण. आपल्याला कशाची व्हॅल्यू भेटली यामध्ये, जो काही डीएम होता या डीएम ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. ती डीएम ची व्हॅल्यू काय करणार आपण, डीएम ची व्हॅल्यू यामध्ये पुटअप करणार. डीएम इज इक्वल टू 2 पाय सिग्मा आर इंटू डी आर, ही व्हॅल्यू यामध्ये पुटअप केल्यानंतर ही डीएम ची व्हॅल्यू आपण पुटअप केली 2 पाय सिग्मा आर, बरोबर. ही डीएम ची व्हॅल्यू आणि हा आर स्क्वेअर डी आर हा इथला डी आर हा आर स्क्वेअरला मल्टिप्लाय. त्यानंतर या दोन्ही आरचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं आर स्क्वेअर इंटू आर काय भेटेल ते आर क्यूब होऊन जाईल त्याचं, बरोबर. मग त्यानंतर जी काही कॉन्स्टंट टर्म आहे ती काय करणार आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेणार. मग इंटिग्रेशनच्या बाहेर घेतल्यानंतर काय काय बाहेर इंटिग्रेशनच्या 2 पाय सिग्मा जी काही कॉन्स्टंट टर्म आहे ती काय करणार आहे इंटिग्रेशनच्या बाहेर येणार. 2 पाय सिग्मा इंटिग्रेशनच्या बाहेर आला. त्यानंतर काय येणार मध्ये आर क्यूब डी आर. मग ही टर्म जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल x raised to n चं जर इंटिग्रेशन काढलं काय भेटतं, x raised to n plus 1 upon n plus 1 असा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. मग तो फॉर्म्युला जर आपण इथे वापरला तर आपल्याला काय भेटेल, r raised to 4 divided by 4 आणि इन बिटवीन लिमिट 0 टू कॅपिटल आर. पण जेव्हा आपण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट आहे सगळ्यांना माहिती आहे की आपण लिमिट पुटअप कसे करणार आहे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट काय आहे कॅपिटल आर, लोअर लिमिट काय आहे 0. मग अप्पर लिमिट काय आहे r raised to 4 divided by 4. मग 0 पुटअप केल्यानंतर होल टर्म काय होणार आहे 0. म्हणून ती टर्म काय आपण इथे लिहिलेली नाही आहे. म्हणून I is equal to 2 पाय सिग्मा into r raised to 4 divided by 4. पण फ्रॉम इक्वेशन 1 मध्ये आपल्याला जी काही सिग्माची व्हॅल्यू भेटलेली आहे हे इक्वेशन 1, या इक्वेशन मध्ये जी काही सिग्माची व्हॅल्यू भेटलेली आहे आपल्याला सिग्मा इज इक्वल टू m डिवाइड बाय पाय आर स्क्वेअर, ती व्हॅल्यू आपण इथे पुटअप केली तर काय भेटेल आपल्याला पुढे, सिग्मा इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला, सिग्मा जर आपण पुटअप केला तर काय भेटेल 2 पाय इंटू m डिवाइड बाय पाय आर स्क्वेअर. सिग्माची व्हॅल्यू m डिवाइड बाय पाय आर स्क्वेअर इंटू r रेज टू 4 डिवाइडेड बाय 4.
इज इक्वल टू काय काय कॅन्सल होणार आहे, हा पाय इथला ह्या 2 2 चा 4, इथे r स्क्वेअर आहे, इथे r⁴ आहे, इथे फक्त r स्क्वेअर राहील आणि हा कॅपिटल M ॲज इट इज राहील इज इक्वल टू काय भेटेल m इंटू r स्क्वेअर डिवायडेड बाय 2. बरोबर आहे. आपण काय काय बघितलं याच्यामध्ये, पहिले जी काही होल डिस्क घेतली त्या होल डिस्क नंतरून आपण डेरिवेशन कशाचं फाइंड आउट केलं, एक स्मॉल कॉन्सेंट्रिक डिस्क साठी आपण डेरिवेशन फाइंड आउट केलं. त्यासाठी आपल्याला डेरिवेशन काय भेटलं mr²/2. इथे काय झालं होतं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग I इज इक्वल टू mr². mr² माझ्याकडनं चुकून m इज इक्वल टू ir² लिहिलं गेलं होतं. बरोबर, ती व्हॅल्यू आपण काय केली त्याच्यानुसार आपण हे इथे इंटिग्रेट केलं आणि इंटिग्रेट करून आपण खाली फक्त इंटिग्रेशन घेतलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला जो काही I आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क तो भेटलेला आहे I इज इक्वल टू mr²/2. आता यानंतर आपण बघणार आहोत रेडियस ऑफ गॅरेशन. रेडियस ऑफ गॅरेशन काय, रेडियस ऑफ गॅरेशन कशाला म्हणायचं, पहिल्यांदाच ऐकला असाला शब्द की रेडियस ऑफ गायरेशन विच इज इंडिकेटेड बाय कॅपिटल के. त्याचा फॉर्म्युला काय आहे, के इज इक्वल टू अंडर रूट ऑफ I डिवाइड बाय m. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल कसं काय आला I डिवाइड बाय m. त्याची डेफिनेशन अशीच, तुम्हाला बुकमध्ये डेफिनेशन वेगळी दिली, तुम्ही पेपरला जर अशी डेफिनेशन जर लिहिली, त्याची जर डेफिनेशन कशाची, रेडियस ऑफ गायरेशन के इज इक्वल टू इट इज द फर्स्ट ऑफ ऑल एक रिजिड बॉडी कन्सिडर करा, एक रिजिड बॉडी. बरोबर, रिजिड बॉडी म्हणजे कशी बॉडी की त्या बॉडीचा शेप आपण चेंज नाही करू शकत अशी बॉडी, तिला म्हणायचं रिजिड बॉडी. बरोबर, अशी बॉडी कन्सिडर केली आणि त्या बॉडीला काहीतरी ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन AOR लिहितो मी, AOR मीन्स ॲक्सिस ऑफ रोटेशन. बरोबर, आणि ह्या बॉडीमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आहे, नंबर ऑफ ऑब्जेक्ट, नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट यामध्ये. बरोबर, तर इथं हा पार्टिकल घेऊ की ज्यामध्ये होल मास ऑफ द बॉडी इज कॉन्सन्ट्रेटेड, की या पॉइंटला, की हा पॉइंट आहे यामध्ये पॉइंट घेतला, त्या पॉइंटला पूर्ण बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. बरोबर, या पॉइंटला. तर याची डेफिनेशन कशी लिहायची रेडियस ऑफ गायरेशनची, इट इज द डिस्टन्स इन बिटवीन, इट इज द डिस्टन्स इन बिटवीन सेंटर ऑफ मास, इट इज द डिस्टन्स इन बिटवीन सेंटर ऑफ मास टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन. कुठलं डिस्टन्स, सेंटर ऑफ मास आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजेच काय भेटणार आहे, रेडियस ऑफ गॅरेशन. तुम्ही जर बुकमध्ये बघितलं तुम्हाला वेगळी डेफिनेशन दिली, पण ही डेफिनेशन जर लिहिली तुम्ही एकदम सोपी डेफिनेशन आहे, फुल 1 मार्क्स मिळेल तुम्हाला. काय लिहायची, इट इज द डिस्टन्स इन बिटवीन सेंटर ऑफ मास टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन अशी डेफिनेशन झाली रेडियस ऑफ गॅरेशन. त्यानंतरून त्याला फॉर्म्युला भेटला आपल्याला के इज इक्वल टू I इंटू आय, के इज इक्वल टू अंडर रूट ऑफ I डिवाइड बाय m म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया पर युनिट मास. पण रेडियस ऑफ गायरेशन फॉर रिंग आणि फॉर डिस्क काय येऊ शकतो, कसा येऊ शकतो, जसं की आता आपण मागे बघितलंय रेडियस ऑफ डिस्क, मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर युनिफॉर्म डिस्क काय आला होता आपला I इज इक्वल टू mr² डिवाइड बाय 2. पण या इक्वेशन वरून आपण I काय लिहू शकतो, या इक्वेशन वरून I ची व्हॅल्यू काय लिहू शकतो आपण, m इंटू k². हे जे इक्वेशन आहे या इक्वेशन वरून आपण I ची व्हॅल्यू लिहू शकतो, I इज इक्वल टू mk². म्हणून आपला जो डिस्क साठी जो आलेला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया तो, आणि जो आपल्याला रेडियस ऑफ गॅरेशियन साठी जो आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया भेटणार आहे तो काय भेटणार आहे आपल्याला mk². या दोघांचं काय करणार आपण, कंपॅरिझन करणार, दोघं इक्वल टूच्या फॉर्म मध्ये लिहिणार. मग दोघे जर इक्वल टूच्या फॉर्म मध्ये लिहिले आपण तर काय लिहिणार, mr² डिवाइड बाय 2 इज इक्वल टू mk² डिवाइड बाय 2. मग दोन्ही साईडला सारख्या टर्म बघायच्या. आता दोन्ही टाइमला सारख्या टर्म कोणत्या आहे, इकडे m आहे आणि इकडे m आहे, मग दोघं काय करणार, एकमेकाला कॅन्सल करणार. पण आपल्याला माहिती की रेडियस ऑफ गायरेशन आपण कशाने इंडिकेट करतो, रेडियस ऑफ गायरेशन आपण कॅपिटल के ने इंडिकेट करतो. मग कॅपिटल के आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, पण इथे तर के चा स्क्वेअर दिलेला आहे. मग काय भेटेल आपल्याला, k² इज इक्वल टू r² डिवाइड बाय 2.
मग आपल्याला जर के फाइंड आउट करायचं असणार तर आपण काय करणार, दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेणार, बरोबर. मग दोन्ही साईडला जर स्क्वेअर रूट घेतले आपण तर काय भेटणार, के इज इक्वल टू आर डिवाइड बाय अंडर रूट ऑफ रूट 2, बरोबर. तसंच मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर रिंग साठी काढायचं आपल्याला. पण मी तुम्हाला सांगितलं होतं जसं की आपण युनिफॉर्म डिस्कचं डेरिवेशन बघत होतो आत्ता मागचं डेरिवेशन, त्यामध्ये तुम्हाला मी युनिफॉर्म रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया सांगितलं होता की I इज इक्वल टू एम आर स्क्वेअर इज इक्वल टू एम के स्क्वेअर. एम के स्क्वेअर काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेडियस ऑफ गॅरेशियम. तर एम आर स्क्वेअर इज इक्वल टू एम के स्क्वेअर. सेम जसं इकडे एम कॅन्सल झाला तसेच इकडे दोन्ही साईडला जो काही एम आहे तो काय करणार आहे, एकमेकाला कॅन्सल करणार आहे. आणि काय इक्वेशन भेटेल आपल्याला, आर स्क्वेअर इज इक्वल टू के स्क्वेअर और के स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. आणि जर दोन्ही साईडचे आपण रूट घेतले तर काय भेटणार आहे आपल्याला, के इज इक्वल टू कॅपिटल आर. या कशासाठी व्हॅल्यू आहे त्या, डिस्कसाठी येते के इज इक्वल टू अंडर रूट ऑफ के इज इक्वल टू आर डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 2. आणि रिंगसाठी काय येते, के इज इक्वल टू कॅपिटल आर. खूप सोपा कन्सेप्ट आहे, रेडियस ऑफ गॅरेशियम विच इज इंडिकेटेड बाय कॅपिटल एम. आणि बॉडीवरती असा एक पॉईंट कन्सिडर केला आपण त्याच्या बॉडीवरती की ज्यामध्ये होल मास ऑफ दी बॉडी कॉन्सन्ट्रेटेड आहे, की बॉडीचं मास तिथे काय होत आहे, कॉन्सन्ट्रेट होत आहे. त्याला काय म्हणतो आपण, सेंटर ऑफ मास म्हणतो आपण त्याला. त्याच कन्सेप्टला सेंटर ऑफ मास म्हणतो. आणि त्यापासून ऍक्सिस ऑफ रोटेशन पर्यंत जेवढं डिस्टन्स असेल त्याला काय म्हणणार आहे आपण, रेडियस ऑफ गॅरेशियम. आणि याचं याचा युनिट काय आहे ना, SI युनिट इज इक्वल टू मीटर. रेडियस ऑफ गॅरेशियमचं SI युनिट काय येतं, मीटर येतं, बरोबर आहे. ओके. जसं की आज काय काय बघितलं आपण, युनिफॉर्म डिस्क साठी डेरिवेशन बघितलं मोमेंट ऑफ इनर्शियाचं आणि रेडियस ऑफ गॅरेशियम, दोन्ही कन्सेप्ट बघितले. पण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, पॅरलल ऍक्सिस थेरम आहे आणि एक परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आहे. दोन्ही जे थेरम आहे ते एकमेकांशी निगेड आहे, थोडेसे तरी निगेड आहे एकमेकाला, ते आपण बघणार आहोत. आणि हे लेक्चर तुम्ही आपल्या SSMB ज्युनियर कॉलेजच्या चॅनललाही बघू शकता आणि माझ्या चॅनललाही बघू शकता. आणि काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही त्यावरती कमेंट करून सांगू शकता. आपण ते नेक्स्ट लेक्चरला परत डिस्कस करू. ओके, थँक्यू अँड स्टे होम, स्टे सेफ.